अरे वा. हॅलो काका, हा. कसे आहात? मस्त. बरं तुझा पाय कसा आहे आता? पाय दुखतोय पण आता जरा कमी दुखतोय. आता थंडीत बरं यायला थोडासा वेळ लागतो. हा. बरं दादा कुठे? आहेत ना, आत आहेत. आते. हा. दादा हा अरे आलोय मी. आला का? हा आला आला बरं झालं. इतका अर्जंट मध्ये मला काय बोलवलं बे तू? सांगतो आता सांग ना बे. कामगिरी फत्ते झाली. पत्ते झाली मग मला काय बोलवलं? अहो त्याचं पुढचं काम तुम्हाला करायचंय ना. कसल्या कामाबद्दल बोलून राहिली बे वहिनी? पुढचं काम आता सोन्याचं काम तुलाच करायचं ना. दादा तू बोले सोन्या म्हणाले? वहिनी दादा मला सोन्या म्हणाला. अगं जन्मापासून दादा मला सोन्याच म्हणायचा. तुला सांगतो अर्ध गाव दादामुळे मला सोन्या म्हणायला लागलं. तुला आठवतंय? तुला आठवतंय माझ्या लग्नात माझ्या आवलीनं तू करे मोजी सोन्यारावाचं नाव घेते तुमचा मान राखून असं म्हणाली. ऐकून दादाची सटकली. दादानी फेटाकडून फेकून दिला आणि म्हणे आजपासून तुझ्याला कोणी सोन्या म्हणायचं नाही. आठवतंय दादी तुला? मला आठवते आठवतंय ना? पण तुझी मेमरी का गेली? काय झालं? मी तुला काही कामासाठी बोलवलं नाही. कसलं काम? चल सांगतो. हा चल. ते असं फिरायला का? बाय काका. अरे हा काय काय दादा काय एवढ्या रात्री तू मला नळी द्यायला बोलवलंस? बावळ्या नळी आहे काही? हे बघ दादा तू मोठा भाऊ असशील पण मला बी कळतंय नळी येते. हे तू ह्याला सांगायला पाहिजे. गावातले शेमडे पोरं सांगितली नळी येते. मग अबे पण ही साधी नळी नाही ना. म्हणजे अरे हे सुनबाईच्या अंगठीचं माप आहे. हे? मग हा हे बघ हा. ही नळी घे हा. तालुक्याला जा हा. आणि अंगठी बनवून आण सकाळी सकाळी. सकाळी सकाळी? हा अरे पण दादा सकाळपर्यंत ही नळी नरम होऊन जाईल. मग अंगठी लंबगोल होणार नाही का? तू बरोबर आहे. मग मग असं कर काय? आत्ताच जा आणि सोनाराची झोप उडव. आता जाऊ? अरे पोट्ट्याच्या साखरवडच्या टेन्शन मध्ये बावळा झाला का बे तू? तुला सावजीचं लग्न करायचे करायचं ना. मग पण नाही बिन नाही. हा. आताच्या आता जा सोनाराची झोप उडव नाही तर मी तुझी झोप उडवी. जातो जातो. हा चल. तू क्या काय काय? गावात चोर फिरायला काय? होय, कसला तरी आवाज येऊन राहिला. 90 बनव. मला 90 बनव. पाहुणे मुंबईहून आले म्हणून कोण आलंय की काय? काय काय? ड्रिंक पितोयस काय? तर काय ट्रेनी पटियाला गेलाय. मला का 60 दिला? ट्रे ठीक आहे चल चल पुढच्याला बस ऍडजस्ट. बस बस तू स्ट्रॉंग हवंय मला. अभि कमी कमी बस थंडी आहे रे. अरे थंडी आहे भाई. काय करतो चल cheers. खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला
पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.